इंडिया आघाडीच्या दिल्लीतल्या बैठकीमधल्या उद्धव ठाकरेंच्या फोटोंमुळे शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भलता चेव चढला। शिंदेच्या शिवसेनेनं मुंबईत दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर एक उपरोधिक आंदोलन केलं। उद्धव ठाकरेंना माफ करा असं म्हणत त्यांनी स्मृतीस्थळावर प्रार्थना केली। उद्धव ठाकरे दिल्लीत जाऊन केवळ झुकले नाहीत तर सरपटले अशी टीका शिंदेच्या शिलेदारांनी केली। आपण पाहूयात शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी या प्रकरणात काय प्रतिक्रिया दिल्या। शिवसेना भाजप युतीमध्ये इतका मान सन्मान होता की त्यांच्या आदेशानुसार सगळं चालायचं आणि मध्यस्थानी असायचे, त्यांची खुर्ची पण वेगळी मध्यस्थानी असायची। त्यांना आता दिल्लीमध्ये जाऊन 5व्या 6व्या रांगेवर बसावं लागतंय, म्हणजे काय अवस्था झाली आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय। सगळी मंडळी महाराष्ट्राला यायची, मातोश्रीवाला यायची आणि सगळे महाराष्ट्र निगडीत डिसिजन मातोश्रीवर व्हायचं। पण आता बघा काय परिस्थिती आली, हिंदुत्व सोडला, मराठी भाषा सोडली, खाली माझा परिवार तेवढीच त्यांची एक भाषा आहे, त्यांना समजते आणि म्हणून दिल्ली जाऊन त्यांना मुजरा करावा लागते। काँग्रेसला पूर्णपणे लोटांगण घालत आहेत, ह्याचाच कालचा प्रकार होता। आज ज्याचे एक सुद्धा खासदार किंवा एक किंवा दोन खासदार आहेत या लोकांना दुसरी रांग तिसऱ्या रांगेत बसवलेलं, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जे काही नेते आहेत त्यांना 6व्या क्रमांकावर बसवलेलं, 6व्या रांगेत बसवलेलं होतं। म्हणजे आज कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेची आज ह्या दोघांनी, म्हणजे मला सोनिया गांधी राहुल गांधी यांच्याबद्दल काय बोलायचंच नाही, कारण आपण त्यांच्याकडे काय अपेक्षाच ठेवत नाहीये। पण आज तुम्ही महाराष्ट्राचे नेते बोलतात, आपण कितपत त्यांच्यासमोर लोटांगण घालायचं काँग्रेस समोर? आपला पक्ष संपलेला आहे तरी पण एक बाळासाहेबांचे आपल्याकडे विचार आपण सांगत होतात ते देखील सोडले, पण स्वतःचा स्वाभिमान कुठेतरी या दोघांनी ठेवायला पाहिजे होता आणि त्या ठिकाणावरनं तडकाफडकी उठून यांनी बाहेर निघायला